हाय, मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज एक नवीन रेसिपी घेऊन आली मी तुमच्यासाठी। तर आज मी बनवते शेवयाची खीर। तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, तर आज मी माझी पद्धत काय आहे ती मी तुमच्याशी शेअर करते। तर चला बनवूया आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला बनवूया। तर इकडे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर आता त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच तूप घालून घेऊया। तर तूप घालून घेतलेलं आहे। तर तूप गरम झाले तर त्याच्यामध्ये आता आपण ज्या शेवया घेतलेल्या आहेत त्या थोड्या परतून घेऊया। जास्त नाही परतायच्या, थोड्याशाच परतायच्या, हलक्या। तर शेवया परतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपण थोडे मनुके घालून घेऊया, तसेच थोडेसे ड्राय फ्रूट्स आहेत ते पण घालून घेऊया। चला हे मिक्स करून घेऊया। तर आपण याला चांगलं परतून घेतलंय। आता याच्यामध्ये आपण दूध घालून घ्यायचं। तर मी दूध घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स पण केलेलं आहे। आता याच्यामध्ये मी साखर घातली नाही। 5 ते 7 मिनिटं त्याला चांगलं शिजवून घ्यायचं। तर 5 मिनिटं झालेले आहेत आणि दूध पण बघू शकता तुम्ही पूर्ण त्याची थिकनेस कशी झाली। तर आता याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया। साखर ही तुम्हाला जसं गोड पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता। साखर पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अजून 5 मिनिटं त्याला चांगलं शिजवून घेऊया आपण खिरेला। तर त्यामध्ये आपण थोडी वेलची घालूया, म्हणजे वेलची घातली त्याचा स्वाद खूप छान येतो। तर तिलाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि असंच खिरीला व्यवस्थित शिजवून घेऊया, म्हणजे खाली दूध लागलं नाही याची काळजी घ्यायची। आणि असंच 5 मिनिटं अजून शिजवून घेऊया आपण तिला। तर 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपली खीर पण पूर्ण रेडी झालेली आहे। तर कशी दिसते बघा। आता आपण त्याच्यामध्ये थोडा पिस्ता घालून घेऊया वरून। तर आपली फायनली खीर बनवून झाली आहे। तर कशी झाली तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला हा पण व्हिडिओ इथंच एंड करूया। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच चॅनलशी कनेक्ट राहा, खूप सारे प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या। धन्यवाद।